आईच्या समोर एवढं मोठं बोलायची काय गरज होती तुले? असं म्हणजे लपून ठेवू तुम्ही काय करून राहिले तर तुम्हाला काय गरज होती तिच्यासोबत बोलायची? हा त्या पुष्पा काकूच्या सोनीसोबत काय गरज होती तुम्हाला बोलायची? घरी तुम्हाला बोलायला लोक नाही आहे काय? लयच आवडते का तुम्हाला बाहेरच्या बायकोसोबत बोलायला? फालतू नको बोलू मोहिनी. मी काय तिच्यासोबत बोलायला गेलो नाही होतो. ते बसली होती तिथं म्हणून मग येता येता थोडंसं बोललो. काय नाव आहे कुठं राहता हे ते असंच बोललो, बाकी काही बोललो नाही असं. पण गरजच काय होती मी म्हणतो? हा चुपचाप आपल्या घरी या, कोणी बसलं राहू तिथं पाहून घेऊन जा घरी. बोलायची काय गरज आहे म्हणतो मी. मग मी जर अशी कोणासोबत बोलली तर चालेल काय तुम्हाला? मग तुमच्या तर बातच जीवावर येते. म्हणजे मग तुम्ही माणूस आहे तर काही बी करू शकता काय? आणि मग मी केलं तर मी बोलू शकतो कोणासोबत, पण मला पटत नाही म्हणून मी बोलत नाही म्हटलं. राजेशजी तुम्ही जर असे पटून घ्यान का नाही तर मी बी पटून घेईन म्हटलं. त्यासोबत कोण बोलते हो? तू काय म्हणतो बोलायला जातच नाही ना, तू तुझ्यात हिंमतच नाही ना कोणासोबत बोलायची. माणसानं बोलायसाठी असं स्टायलिश बनायला लागते. हा ते बरोबर कशी स्टायलिश आहे. कोणी माणूस पटकन बोलन तिच्यासोबत. तू अशी बसली राहशील ना तर कोणी बोलणार नाही म्हटलं फुकटे. हा माझ्यासोबत बोलणार नाही मागं. मग मी बसली राहून ते गण्या बापूजी माझ्यासोबत बोलायले, मग ते जीवावर तुमच्या, मग तुम्ही त्याच्या अंगावर गेले होते. मग कोण गेले? हा ते तर रोजच्याच पाहिणीचे होते. मग साहजिक काय बोलते कोणी, जेवल्या का वहिनी, काय करू राहिल्या, बसल्या काय, उठल्या काय? मग मग कोण गेलते तुम्ही तिथे बोलायला? ते गोष्ट अलग होती. ते गोष्ट आता ह्या गोष्टीसोबत नको जोडू तू. काऊन काऊन ते गोष्ट कोण अलग होती आता? नाही नाही ते गोष्ट अलग नव्हती. ते गोष्ट अशीच होती. फक्त बोलायचाच विषय आला ना तिथं. ते तर ओळखीचं होतं, आम्ही रोजच पाहिणीचं होतं म्हणून बोललो. पण हे तर तुम्ही अनोळखी आहे. अनोळखी व्यक्तीसोबत बोलणं म्हणजे ही गोष्ट अलग झाली आता. त्यानं बा आता काय भयस करतं का माझ्यासोबत? हा तू मोठी मी लहान. बरोबर आहे ना, चूकच आहे तुमची. तर मग तुमची चूक आहे म्हणून आता मान्य करून राहिले. चूक नसती कनी राजेशजी तर तुम्ही मान्य करणार होय काय? ऐकता का तुम्ही? पण ते आता चूकच तुमची आहे ना. थांबा ना, तुम्ही मामाजीला सांगतो ना तुम्ही काय केलं म्हणून. अरे बा तुला सांगितलं ना, माफी मागितली सगळ्याच्या समोर, माफ करून दे ना आता. आता काही गोष्ट हे वाढवतो ना बाबाजवळ नेतं. तुला असं वाटत नाही काय का बाबानं राहू दिलं पाहिजे म्हणून, घरात हाकलून दिलं पाहिजे आपल्याला, असं वाटते काय? मला नाही, तुम्हाला तुम्हाला काढते मामाजी घराच्या बाहेर. मला काय काढा? चूक तुमची आहे. तुमची चूक असल्यावर मला काय सजा देईन त्याची? अरे बा मी जाईन तर तू एकटी काय करशील इथं राहून? नवऱ्याच्याच मागं बायको असते. हा असं थोडी असते का बायको इकडे राहते नवऱ्या तिकडे जाते? बायकोची इज्जत नाही राहत मग नवरा गेला म्हणजे कुठं? तुमच्या इज्जत ना माझी इज्जत आहे काय? हा मग तर झाली बेइज्जती. त्या बायकोसोबत बोलले तुम्ही तर. माझी इज्जत माझी स्वतःची आहे म्हटलं, स्वतः कमावलेली आहे. हा मला कोणाची बोलायची शान नाही आहे म्हटलं. तुम्ही बी गेले ना तरी मला ह्या घरात म्हटलं मी इज्जत नसरायत म्हटलं, चांगलं आहे ना. हा भिन असं वाटते घरी आल्यावरही माणूस काहीच घरी आला. दिवसभर तिकडे राहते. घरी याची ओढ होते माणसाला, सुट्टी झाली का असं वाटते कायलेच चाललो घरी. ना चाललो घरी, इकडेच राहा ऑफिसमध्ये. पण काय करतो, टाइमचं लिमिट बांधलेलं आहे ना म्हणून सांग. तिकडेच राही ना मग, कायले आले घरी? हा म्हणजे मी तुम्हाला लयच येऊन जातो बोलाले, माझ्यासोबत तर बोलाले उलट तोंड करता. त्या तिकडे पाहता आणि इकडे बोलता. आणि तिच्यासोबत बोलाले तर मोठे गेले होते तिथं जवळ गुलू गुलू करायसाठी. अरे बा झाली ना ती गोष्ट, आता बस कर ना मोहिनी. किती वाढवशील? त्यासोबत बोलत नाही काय मी? हा आता रोजचा बोललेला माणूस नाही, एकच दिवस बाहेरच्या बायकोसोबत भांडू काय मी? हा बाहेरल्या बाईसोबत आता येतं आलो तिकून, बोललो, जेवल्या काय, बसल्या काय, उठल्या काय, झालं. ओळखीचीच नाही तुम्ही, काय बोलू तिच्यासोबत जास्त? अरे बा काही बोललोच नाही, तेवढंच बोललो तात्पुरतो. आणि तू अशी बोलून राहिली, तू सांग. आणि त्यासोबत अशी असं बोलू काय मी? काय करून राहिल्या, बसल्या काय, उठल्या काय, जेवल्या जेवल्या मोहिनी बाई, बसल्या उठल्या काय करून राहिल्या मोहिनी ताई, असं म्हणू काय? हा म्हणा ना मला, ताई म्हणा मला, बाई म्हणा मला. बाई वगैरे मी तुमची? हा मॅटच माणूस आहे. काय बोलावं, एवढी अक्कल नाही बोलायची. काय बरं आता असं बोललं तर आवडते का तुले? हा नाही आवडत. मग मग बोलू तरी काय? मग असंच बोलला की मोहिनी तू अशी आहे, मोहिनी तू तसं करतो. जय मोहिनी जेवायला आण बरं, माझ्यासाठी भूक लागली आता लय. माझ्यासोबत तर असे बोलता तुम्ही का धमकी देऊन राहिले मला? हा प्रेमाने तर बोलताच येत नाही तुम्हाला. मोहिनी आण बरं जेवासाठी, लय भूक लागली आता, असं नाही म्हणतायत की तुम्हाला? मोहिनी लय भूक लागली आता, आणतं काय जेवायले, प्लीज अन्न. मोहिनी आता पाया पडून म्हणतो, मोहिनी अन्न जेवायला, लय भूक लागली आता मला. मग मॅट आहे की बी माणूस? उठा हो, उभे व्हा. काय झोपले तिथं? पाया पडा म्हटलं का तुम्हाला काही बी ताल करता नाही तर नाही? मा काय चालू आहे रे हे? राजेश काय होय बापा हे? काऊन लोटांगण घालून राहिले रे खाली? आता बाई हे ऍक्टिंग करून राहिले. ते काहीतरी प्रोग्राम आहे म्हणते ना, त्याच्यासाठी ऍक्टिंग करून राहिले. कायची ऍक्टिंग ना ऍक्टिंग लावली व? हा काही फालतू ऐकून नाही राहिली का? मी एवढ्या वेळचं ऐकून राहिलो, मला पाया पडून राहिला तू तुया. आई तू काय आली व? तुमचे तमाशे करायचे असं ना तुम्हाला तर दरवाजा लावून करत जा एकटं. काय दरवाजा उघडा ठेवता, हे असे तमाशे मांडता, सारा ऐकू येते म्हटलं बाहेर. काय बोलताना काय नाही, दोघे कधीचे भांडून राहिले माझर बोक्यावानी. असं जर कोणी येऊन गेलं कधी कधी कोणता पाहुणा माणूस येऊन जाते, कधी कोणी येऊन जाते, काय म्हणून हा घरात यायचे असे तमाशे चालू राहते का म्हणून बापा? सुनाचे ना पोरायचे असेच चालू राहते का म्हणून? सुन पोरग असंच भांडते का म्हणून यायचं? काय म्हणून लोक? राजेश जराशी तर लागून घ्या जनाची नाही तर मनाची. आई काय करू आता? अगं आलो तवाची ही माग लागली, माझ्या किटकिट किटकिट लावून दिली सारी. बाहेर होतो तेव्हापासून हा किती सहन करू? आणि आता काय म्हणते, प्रेमानं बोला. मी म्हटलं ठीक आहे आता प्रेमानच बोलतो, म्हणून मी तिच्या पाया पडून राहिलो होतो. आता लय प्रेमानं बोलतो बा. मोहिनी आण जेवायला, आता पायाच पडतो तुया. काऊन लावली हो त्याच्या मागे किती मोहिनी? हा
नीर काय म्हणते किरतोडा करायचा सवय पडली तुले. जराशी राहू देत जाणं शांत कोणाला घरी आल्यावर. आता बाई तुम्ही मलाच बोला. आपल्या पोराची गलती दिसते काय तुम्हाला? हा म्हणून नाही काय अशाने तर तुमचा पोरगा बिघडून जाईल. दुसऱ्या बायकोसोबत हिंडायला लागन. आज बोलायलाच लागलं फक्त. उद्या तर म्हटलं बायका घेऊन हिंडन लोकांच्या. मग मी बोलू नाही तर काय करू? माय बी कशी बायको आहे मॅट कपडी माई. हा लोक आपल्या नवऱ्याचा गुन्हा लपवते. हे तर काय म्हणते उजागर करते अजून. कमालची आहे बा मोहिनी. हिच्यासोबत तर काही चांगलंही वागणं नाही पुरत तर वाईटही वागणं नाही पुरत. हिच्या थोडंसं दूरच राहायला लागते. हिच्या काही जास्त हे करू नये अर्थ नाहीये. हो मानतो मी चुकलं त्याचं. मी बोलली नाही का त्याला बाहेर. मग काय आता त्याला अशी टोमणे मारत राहायची काय? हा जास्त कोणाला आपला गुन्हा दाखवून दिला का नाही तर काय होत असते माहिती आहे मोहिनी? हो मग माहिती आहे गुन्हा करायचा नाही तर अजून अजून करते. त्याच्यापेक्षा माहिती आहे काय ते झालं तिथंच बंद करून टाकायचं. तर त्याला उघडच करत राहायचं. असं शिकायला लागते मोहिनी. आता काय आता समजदार होऊन राहिली ना तू. आता ना समज आहे काय? समजदारीच्या गोष्टी धर आता. हा ना समजीच्या सोडून दे. झालं आता झालं गेलं पार पडलं. आता जर काका त्यानं असं काही केलं डबल तर मी आहे आणि तो आहे मग. काय आई तू बी तिला अजून बडावा देऊन राहिली. असं केलंच काय मी सांग बरं. फक्त बोललोच ना बा. तर त्याची एवढी मोठी सजा देतं का मला? नाही बा राजेश पाय ते बोलून राहिली तर चुकीचं नाही बोलून राहिली. मी काही तिला जास्त बोलू शकत नाही. हा तू चुकला तर तुलेच बोलन. तिचं चुकलं तर तिलेच बोलन. मी काही असे कोणाचं हे नाही आहे का माझं पोरगं चुकलं तरी सुनीलेच बोलन. हा ते मला पडतच नाही. आणि ते तुझ्या बापाच्या समोर गोष्ट जायच्या पहिले सुधरवून घ्या. कधी कसं आहे आता ते घरी नव्हते म्हणून. नाही तर आता किती झालं असतं घरी. हा राजेश तुला त्या बापाचा स्वभाव माहित आहे राजा. तरी अरे अजून ते आता म्हातारे झाले तरी म्हटलं ऐकत नाही ते तुमची. माहित आहे तुम्हाला तुमच्या भरोशावर नाही आहेत म्हटलं ते. हा बाई आता नाही होणार असं. जा आता तू बस जाऊ आराम कर तिकडे जाऊन. हो जातो मी. मला तर असे लावता तुम्ही. हा हाकल उकल करता. जाय बस असं वाटतं तुम्हाला का मायला काही समजतच नाही. हा मग जायला लागते बापाच्या हाती सूत्र गेलं का बरोबर लाईनवर येता मग तुम्ही. आई आता एवढीशी गोष्ट बाबाला नको सांगजो. मी तर सांगत नाही बा. पण तुमच्याच तोंडून माहीत झाली तुम्ही काही करू शकतही नाही त्याच्यात. तुमचं तुम्ही पाठवत जा मग. आता बाई एक नंबर काम केलं बा. काही असं केलं ना तर मस्त वाटते मला. आणि तुम्ही काय लेवा पाया पडून राहिले होते मॅळ झाल्यासारखे झोपून गेले खाली. हा काही बी ताल दाखवता. दरवाजा उघडाय का काही आहे काय म्हणून कोणी. हा आता बाई येऊनच गेल्या ना अंदर. पाहिलंच नाही काय करून राहिले तुम्ही. पायाने लागून राहिलो तुम्ही. ट्रायल मारून राहिलो तुझ्यावर. आणि जेव्हा जा ना आता जाय. पाया पडतो काय मी तुझ्या असं समजतं का मला तू? आता बाई अरे बा बस कर ना. मजाक करून राहिलो ना. पायात लागून राहिलो होतो. आता कसे गेले भले ज्याले त्याला बोलायचा न तिच्या ज्याले त्याला बोलायची सजा भेटून राहिली. हा ह्या जन्मातली सजा ह्याच जन्मात भेटते. लोक म्हणते का ह्या जन्मात पाप केलं तर पुढच्या जन्मात भेटते म्हणते सजा. पण नाही बापा मला तर ह्याच जन्मात भेटून राहिली. ज्याच्या नाही त्याच्या सुनाईला बोलतच राहतो. अशा हाय सुना तशा हाय सुना. माई सून एवढी साजरी माई सून तेवढी साजरी. माय सुनीनं तर साजरे पागच फेडले मायवाले. म्या म्हटलं माई सुनीन बापा माय काम करन. हा माझ्यासाठी गरम गरम खायचं करन. कायचं माई सून तर काय माहीत बापा. हा कोणा नशिबात माया कोणा जन्माचं पाप होतं अशी सून भेटली मला. सासूचे कपडे तर सून नाही धुवून राहिली बापा. सुनीचेच कपडे धुवा लागून राहिले मला. हा काय दशा आली मायावर. आणि माया ऐकून बोलायला कोणी नाही. सून तर सून नवराच काय बोलन आपला. पोरगच नाही काही बोलून राहिलं तर. महाराणी हुकूम झाडायला तयारच आहे अजून आपल्या मागं. हा जसं मलाच काही बोलता येत नाही बापा. माझ्याच घरनं मीच चोर झाली आता तर. सरलाबाईच्या सुना केवढ्या साजऱ्या आहे व. हा तिसरी तर काही नाही पण ह्या दोन सुना किती साजऱ्या आहे. जरा बुट्टाचं किचक बोलतही असून पण तरी माझ्या सुनीपेक्षा 10 पट चांगल्या आहे. 10 पट काय बापा 100 पट चांगल्या आहे. त्यालाच बोलव मी. हा सरलाबाईले म्हणू काय तुमच्या सुना नशा सुना आणल्या खेड्यातल्या आणल्या नशा तशा. हे पाय माझ्या शहरातली आणली बापा आणि शहरातच राहिले गेली. शहरातल्या पोरीले खेड्यात कसं गमन या विचार मी कधी केलाच नाही. हा आणि पाय खेड्यातल्या पोरी खेड्यातच राहूनही राहिल्या. सासू सासऱ्याचंही करून राहिल्या आणि घरादाराचंही करते. आल्या गेल्याचंही करते बापा. आणि शेजाऱ्या पाजाऱ्यासोबतही चांगल्यानं राहते. हा कधी बिचाऱ्या बोलत नाही आपल्याला. उलट उत्तर देत नाही कधी. आणि हे पाय माझ्या घरची रंभा किती बेकार भेटली बापा. एकुलतं एक पोरग मले. दुसरं असतं तर म्हटलं असतं बापा हे अशी भेटली तर दुसरी तरी चांगली भेटन. पण नाही आता एकच सून एकच पोरग. अजून पाय बरं 2-2.5 वर्ष झाले लग्नाले अजून काहीच नाही. आणि सरलाबाईच्या घरी आता 2-2 नातू होईन एक सोडून. कितीक महिन्याचे कपडे नाही धुतले ना काय नाही बापा. हा चिटोरे चाटोरे टावेला मावेला सारं घेऊन आली इथं धुवाले. सासूच्या भरोशावर स्वतःची बोंब नाही पडली तिथं धुवाची. तिथं धुवतच नाही म्हणते तर बायाच आहे म्हणते कामाले तर. झाले बापा कपडे 2 दिवसापासून बोंबडून राहिली. कपडे नाही धुतले काय कपडे नाही धुतले काय. काही वरतं टाकून दिले काही खालतं टाकून दिले. जाय तिकडे. हा मायाच मांग आहे. आता म्हातारपणात सुख घ्यावं म्हणतो सुनीचं. काही नाही बापा. आता तर सटकन पटकन गेले तर बरे आहे आपापल्या ठिकाणी. काही कामाची गोष्ट नाही. काही गमून नाही राहिलं घरात आले तर. त्याच्यापेक्षा तर मी एकटीच बरी होती. कशीच येता जाता चालता बोलता कोणासोबत बोलत राहतो त्याच्यातच आपलं मन गमवतो. पण आता जसं मला पहिलं नाकानं बोलू मी तसं आता मला बोलता नाही बापा लोकांसोबत. करतो बापा आता स्वयंपाक. ते मायाच मग आहे. आता काय करू माया नशिबानं सून भेटली मला. काय पाहायला लागते अप्सरा जशी.
काय करतं सुंदरतेचं, काही कामाची सुंदरता अशी जे काही कोणाच्या कामातच येत नाही. काही कामाची नाही सुंदरता आणि सुंदरता. त्याच्यापेक्षा कधी नाही सुंदर असलं ते पुरते. हा माणसाने लोक म्हणते बापा पोरगी सुंदर पाहिजे सुंदर पाहिजे. मी तर म्हणतो पोरगी सुंदर नाही पाहिजे, पोरगी कामाची पाहिजे. हा कामाची असली ना तर झालं, पुरं आयुष्य जितते ते. नाही तर काही कामाची गोष्ट नाही आहे. ते काही सुंदर बाई कोणाला आवडते असं नाही आहे. ती एखाद्या माणसालाच आवडते. 4 दिवसाचीच हे असते ते. हा सुंदरता सुंदरता काही पुऱ्या आयुष्याला टिकत नाही. नाही बापा, मनाची सुंदरता पाहिजे माणसाची आणि हातात काम पाहिजे. झाले काम आटोपले? कायचे हो बापा काम आटोपते. आता त्या सुनीचे तुमच्या कपडे धुतले बापा. हा 4 दिवसापासून करून राहिली कल्ला. कपडे धुवायचे. जराशी स्वतःच्या हातानं काही वाकून नाही राहिली ना धुवून नाही राहिली. चाल म्हटलं बापा धुवून देतो. आता एवढे मोठे कपडे धुतले, आता जीव थकून गेला सारा. आता 5-10 मिनिटं जराशी बसतो म्हटलं आणि स्वयंपाक करून घेतो म्हटलं. मग आता मी काय म्हणतो, आता स्वयंपाक राहू द्या. मी जातो जरासा बाहेर आणि ज्वारीच्या 4-5 भाकरी आणि जरासं बेसन घेऊन येतो म्हटलं इकत तिकूनच. नाही काय तर दुसरी काही भाजी आणू, होऊन जाते आपलं. नाही माय बे काय बोलता हो तुम्ही. माय एवढा विचार केला तुम्ही आज. आता तू या नाही तर कोणाचा विचार करू. तू याच मात्र माही भिजताय आणि ते तर काही जेवतच नाहीत घरी. मग आपण होतो काय बुटाबुटी. मग काय आता मी घरीच आहे आज. मी काही चाललो नाही. मला आज तब्येत बरी नाही लागून राहिली तर आज काही जात नाही म्हटलं जरासं. तर घेऊन येतो मी बाहेरून. काही करायची नको करू. आम्हाला मग तब्येत खराब लागते तर कायले जाता हो बाहेर. राहू द्या ना, मी घरी करून घेतो ना, बाट करतो. 2 भाकरी करायला कोणता उशीर लागतेच किती आपल्याला खायला. त्याच्यासाठी करायला लागेल ना बापा. हा नाही त्याच्यासाठी करू नको, बिलकुल स्वयंपाक करू नको. बाहेर जाईन ते आणि खाईन. लय पैसा आहे त्याच्याजवळ. पैशाचा उपयोग तर घेईन ना ते. ठीक आहे बापा. नाही म्हणतात मग आता नाही करत नाही. अरे वा रे वा, म्हातारपणा पण एवढ्या गोष्टी. हा काम नाही दिसत का तुम्हाला. ते स्वयंपाक वगैरे केला का. काय बनवलं आज भाजीला. नाही आतापर्यंत कपडे धुतले बापा. तुझे किती मोठे कपडे होते धुवाचे. 4 महिन्याचे कपडे जमा केले होते का माझ्या भरोशावर. 4 महिन्याचे. अहो 4 दिवसाचे कपडे आहेत ते. 4 महिन्यात एवढे कपडे घालता का तुम्ही. म्हणजे घालण्याचेच राहतात का तसे. काय आम्ही बाबा, आम्ही तर 2 कपडे घालतो आलटून पलटून. हा आज ह्या घातला, उद्या धुवून टाकतो, परवा अजून तोच घालतो. असं काम नाही आमचं. हा तुमच्यासारखं नाही बापा रोजचा एक कपडा घाला. आमच्यासारख्याला काय पुरणती. हो म्हणूनच तुम्ही एवढे गरीब आहात आणि आम्ही एवढे श्रीमंत. काय आम्ही बापा आता कोण गरीब आहे आणि कोण श्रीमंत आहे. आम्ही वाचू एवढं करून ठेवलं बापा. रोजचे कपडे जर घातले तर काय पुरण आम्हाला. आमची तर भाकर तुकड्याची सोय नाही लागन. मग कसं काटकसर करू इथपर्यंत पोहोचलो आम्ही. आम्हाला माहित आहे. हा एवढ्या पगारात म्हटलं एवढे दिवस चालवले. लेकरं लहान होते. कसं काय चालवलं असं. तुझ्यासारखी बाई चालू शकते काय एवढ्या कमी पगारात. आणि लेकराचं शिक्षण पाणी नोकरीवर लावणं सारच केलं म्हटलं. शेवटी हेच पांग फिरले म्हटलं लेकरही नाही. ओके ते जाऊ द्या. मला पहिले खायला द्या काहीतरी. नाश्ता वगैरे बनवून द्या मला. नाही मी नाश्ता बनवतच नाही आता. आणि तसंही मी आता घरी स्वयंपाकच नाही करून राहिली. तुझे सासरे आणतो म्हणते बाहेरून काही खायचं. मग काही तब्येत बरी वाटून नाही राहिली बाबा. तू करशील तर पाय. नाही तर मग आणते म्हणते ते बाहेरून. आम्ही 2 जण खाऊन घेईन. तसं तर तू घरी जेवत नाही. बाहेरच जातं म्हणतो बाबा जेवासाठी. मग हो म्हणजे आमचं बघून बघून तुम्ही पण बाहेरचं खायला शिकले का आता. हा अरे आता तुम्हाला परवडण्यासारखंच नाहीये ना. हो शिकलो आम्ही, तुमचंच पाहून शिकलो. तसं आम्ही काही शिकलोच नाही जीवनात. आता तू आली 4 दिवसाची, तू पाहू शिकलो बाबा आता. तरी आम्ही भाकरनं तुकडाच खातो बाहेरूनही आणून. दुसरं काही नाही खात. आणि आम्ही जीव थकला म्हणून आणतो. आम्हाला आवडत नाही अशातला भाग नाहीये. आम्हाला घरचंच आवडते. पण आता थकली मी तुझे कपडे धुदो एवढे मोठे म्हणून बाहेर जा आणून बाबा. अच्छा म्हणजे तुम्ही आता घरी करणारच नाही आहे ना. नाही घरी करतच नाही मी आता. मी बाहेरूनच आणतो. मी सांगते तुमच्या मुलाला. मग मुलाला सांग नाही तर कोणाला सांग. आज मी काही तुझं करत नाही. माझ्याकडून काही होऊन नाही राहिलं. थकून गेली मी आज सारी. मी काय करू मग थकल्या तुम्ही तर. हा सून आहे मी तुमची. तुमचं कर्तव्य आहे माझं करायचं. मग शहरातली सून पाहिजे ना तुम्हाला नोकरीवाली. मग त्या नोकरीवाल्या सुनीचं करणार कोण. मग तुम्हीच करणार ना. तुम्हालाच करावं लागणार ना ते. सुनबाई लय झालं ना आता. लय झालं म्हटलं बाई. काय म्हणते स्वतःच्या हाताने करायला लागतं जरासं बेटा. हा सासूच्याच भरोशावर किती पाहाव. हो तुम्हाला तोंड पण आहे का बोलायला. मी म्हटलं त्या दिवसपासून हे टकले असेच बसले आहे म्हटलं. काही पण बोलतच नाहीये म्हटलं. तर यांना काही तोंडात जीभच नाही म्हटलं बोलायला. असंच वाटलं मला. अच्छा मला माहित पण पडलं आता तुम्ही पण बोलता म्हणून. आणि हे तुमचं टकलं आहे ना. यात काही बुद्धी आहे का तुम्हाला. मेमरी आहे का काही. मी ज्यांच्याशी बोलत आहे ना तर तुम्हाला काही बोलण्याची गरजच नाहीये मध्ये मध्ये. ज्यांच्याशी जे दोघं बोलत असतात ना त्यांच्यामध्ये कोणी बोलूच नाही. काहीच गरज नसते बोलण्याची. आणि तुम्हाला ना तसं पण गावातल्या लोकांना अशी सवय असते. एक बोलला की दुसरा बोलतोच. आमच्याकडे नाहीये असं. आम्ही ना असं बोलतच नाही कधी. सुनबाई तू एक नंबरची उद्धट पोरगी आहे. हा ते बापानं असं शिकवलं वाटते तुला. नाही मोठ्या माणसासोबत असंच बोलायचं म्हणून. तुम्हाला काहीही नाही म्हटलं मला बोलण्याचा अधिकार एवढा. कोणी दिला तुम्हाला एवढं बोलण्याचा अधिकार. मी कशी पण असो तुम्हाला काय करायचं ते. तुमच्या मुलाला पसंत आहे ना. मी नाही आली तुमच्याकडे. तुमचा मुलगा आला होता माझ्याकडे. लग्न करायची डिमांड ठेवली होती त्याने. हा आणि नोकरीची सून तुम्हाला कुठे मिळाली असती. अशीच मिळाली असती एखादी गावंडर. एवढी बोलते हो बापा. पुष्पा काकूची सून काकूले काकाले किती बोलून राहिली. नाही बा आता माझ्याकडून बर्दाश्त नाही होत. आता जातोच मी त्याच्या घरात बोलाले. असं त्याच्या घरातलं मॅटर. आतेबाई
कायले भाऊ तोंड फाडून राहिली व कायले कल्ला करून राहिली जोरा जोरानं बाहेरून काय आता बाई अंदरले अंदरच कल्ला करता बाहेर त्या जराशा आता काय झालं आता कायले कल्ला करून राहिला आता कोण दिसलं आता कोणासोबत बोलून राहिला राजेश आता बाई तुम्ही बी काही बोलत राहता आता बाई पुष्पा काकूची सून लयच बोलून राहिली व आता बाई मामा त्या हे नाही का काकाजी त्या काकाजीले काही बोलून राहिली आता कोणी माझ्याकडून बर्दाश्त निघून राहिलं मी जातो आता त्याच्या घरी मग आता तू काय करते तिथे जाऊन ते तुले बोलत नाही काय हाकलून देईन ना तुले आता बाई मला बोलली तर चालते ते काऊन का माझ्या बरोबरीचीच आहे हा ते मला बोलन मी तिला बोलन आणि ते माझ्यासमोर काय बोलते आता बाई आता मी तिला जास्त बोलली नाही म्हणून सांगा पण ते त्या काकाजी लय बोलून राहिली ते काकाजी बिचारी किती गरीब आहे हा आणि काकू लय बोलून राहिली मग आपल्या शेजारी होईना आपण असं ऐकणं बरोबर आहे काय त्याच्या मागं पुढं कोण आहे मग पोरगच होतं तर पोरगच असं करून राहिलं पोराचीच बायको बोलून राहिली मग आता आपलं काम नाही का त्याच्या मधात जाऊन बोलणं हो मोहिनी बोलून गेलून बरोबर राहिली तू पण आता काय करतो चाल बरं जाऊन पाहू जरासं हा वाटा बाई चला बरं तुम्ही चला बा मग आता जातो आम्ही पुष्पा काकूच्या घरी उद्याचं पहा तुम्ही भाग कसा भाग आहे मस्त उद्या कसं भांडण होते पुष्पा काकूच्या घरी काय काय होते उद्याच्या भागात ते पहा तुम्ही तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडीने व्हिडिओ पाहत जा मोहिनी एवढी मेहनत करून बनवते तुमच्यासाठी आणि चला आता म्हणजे आपलं नवीन चॅनल आहे की नाही विदर्भाची चुगली त्याला सपोर्ट करत जा आपल्या चॅनलला शांताबाईच्या आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते लिंक ओपन करायची आपले व्हिडिओ पाहायचे मग पहा किती मस्त मनोरंजन होते तुमचं किती मजा येते तुम्हाला नाही का आणि मोहिनीला कोण कोण लाईक करते तर कमेंटमध्ये सांगत जा बा कमेंट कोण कमी करता तुम्ही कमेंट करत जा ना सगळेजण हाय हॅलो काही झालं केलं ना तर असं वाटते का नाही बा मोहिनी इज द बेस्टच लिहत जा लागन तर पण मस्त वाटते तुम्ही कमेंट करता तर चला मग भेटू आता आपण उद्या आणि हाईप देत जा हाईप द्यायला नका विसरत जाऊ मोहिनीवरचं प्रेम कळून येते